सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले समरजित घाटगे पुन्हा स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परततायत। आपण मूळ पक्षात परत येत आहोत आणि त्यामुळे कुणाला अडचण होण्याची गरज नाही असे त्यांनी म्हटलंय। तसंच हसन मुश्रीफ आणि आपल्यातलं वैर मुख्यमंत्री फडणवीसांनी संपवलंय। आता आम्ही येत्या काळात सोबत काम करू असे ते म्हणाले। येत्या काळात जिल्ह्यात घाटगे आणि मुश्रीफ यांचा समन्वय दिसेल असेही समरजित घाटगे यांनी म्हटलंय। आपल्यासोबत समरजित घाटगे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आज पुन्हा एकदा घर वापसी करता आहात, नेमकी काय कारण आहेत? काय असं झालेलं होतं की तुम्हाला पुन्हा एकदा घर वापसी करायला लागते? ही प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यामध्ये झाली सुरू, जेव्हा नगरपालिकेला मुश्रीफ साहेब आणि आम्ही एकत्र आलो आणि ते करण्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची होती। देवेंद्रजींनी इच्छा व्यक्त केली की तुम्ही आता मुश्रीफांवर मिटवा, ते मी मान्य केलं आणि त्यांची इच्छा होती की आता परत आपण एकत्र काम करावं। आणि आता आपण बघितलं जिल्हा परिषदला भाजपच्या एबी फॉर्मवरच आमचे उमेदवार लढून विजयी झाले आणि मी नेहमी म्हटले, मी भाजप सोडल्यानंतर म्हटले की देवेंद्रजी माझ्या थोरल्या भावासारखे आणि माझ्या थोरल्या भावानी एक इच्छा व्यक्त केली, त्यासाठी परत भारतीय जनता पार्टी आणि जेव्हा जिल्हाध्यक्ष असताना हे सगळं संघटनात्मक मी केलंय, माझ्या संघटनात्मक मी परत याचा निर्णय मी घेतलेला आहे। आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये जे काय आता प्रक्रिया चालू आहे, आता ती सगळ्या प्रक्रियेवर मला काही बोलायचं नाहीये, पण त्याच प्रक्रियेमुळे कुठेतरी तुम्ही पुन्हा काही नाहीये। मी आदरणीय पवार साहेबांना भेटलो, मी माझी भूमिका सांगितली आणि माझं मत आहे त्या प्रक्रियेवर मला काही बोलायचं नाही, त्याच्यावर बरेच काही गोष्टी बोललेल्या गेल्या आहेत, पण मला परत माझ्या ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये यायला मिळते। पण वैर संपलाय असं म्हणायचं हसन मुश्रीफांसोबत तुमचं? ते वैर जे काय देवेंद्रजींनी संपवलेलं आहे, त्याच्यामुळे जे काय राजकीय भविष्य जे आहे ते देवेंद्रजीच ठरवतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।